नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिराचे पुजारी दिनेश शर्मा यांना शनिवारी रात्रीच्या सुमारास 3 मोटरसायकल स्वारांनी श्री सिद्धेश्वर गणपती मंदिराच्या पुलाजवळ गाठले. मारहाण करीत त्यांच्या गळ्यामधून 3 तोळे वजनाची सोनसाखळी व रोकड असा एकूण 94,000चा ऐवज लुटून पोबारा केला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दिनेश मनोहर शर्मा वय 39 राहणार बाहिजीनगर धुळे हे सिद्धेश्वर गणपती मंदिराचे पुजारी आहेत. दिनांक 28 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळील पुलावर मोटरसायकल स्वार अज्ञात तिघांनी त्यांना अडविले. बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून जमिनीवर पाडले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून मारहाण केली होती. त्यानंतर चोरटे दुचाकीने पसार झाले होते. नमस्कार, मी PI दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन. दिनांक 1/3/2025 रोजी 1600 वाजता फिर्यादी नामे दिनेश मनोहर शर्मा व 39 वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर कालिका माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांढरा नदी पात्रातून 3 अनोळखी इसम यांनी फिर्यादी यास बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गळ्याला चाकू लावून दुखापती करून त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील 4,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याने संबंधित अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार व आम्ही गोपनीय बातमीदार यांना सतर्क करून तपास चक्र फिरवून गुन्ह्यातील आरोपिताचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता DB पथकातील व अधिकारी यांना पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले. आरोपी नंबर 1 सुनील रामचंद्र गायकवाड त्यानंतर आरोपी नंबर 2 बाळासाहेब मिलिंद देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण 90,000 रुपये किमतीचे 3 तोळे सोन्याची चेन, त्याच्यानंतर 4,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची हुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल व इतर लाकडी दांडा, त्याच्यानंतर काळ्या सिल्वर रंगाचा चाकू हा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक काळे सर, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.